तर तिकडे नाशिक शहरामध्ये कालपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। आज देखील नाशिकला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पावसामुळे पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झालेली आहे। पर्यटक आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत। नाशिकमध्ये कालपासून पुन्हा एकदा पावसाची संततधार बघायला मिळते। आज देखील नाशिकला येलो अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्या आपत्कालीन प्रशासनांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना यंत्रणांकडून देण्यात आलेल्या आहेत। नाशिकच्या रामकुंड आणि गोदाघाट परिसरात देखील आता पाण्याची पातळी वाढायला सुरुवात झालेली आहे। नाशिकमध्ये रामकुंडाची पाण्याची पातळी वाढत असल्या कारणाने देशभरातून इथे जे भाविक येतात, जे पर्यटक येतात, त्यासोबतच जे नाशिककर या ठिकाणी आपल्या दैनंदिन कामकाजासाठी येत आहेत, त्यांना रोखण्यासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण बघतोय की सुरक्षा रक्षक या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत। पाण्याची पातळी वाढत असल्या कारणाने प्रशासनाकडनं आता सगळ्या यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला जातोय। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।